let's have a next example. Next example is a long solenoid is a long solenoid of radius 4 centimeter. Okay, there is a long solenoid. It has a radius of 4 centimeter and length 400 centimeter. Length is 400 centimeter. There is a long solenoid which is having radius 4 centimeter, and length 400 centimeter, carries a current of 3 ampere. It carries a current of 3 ampere. Total number of turns are given as 100. Assuming it is an ideal solenoid. So this is the information related to a solenoid. The number of find the flux through circular surface having center on the axis of solenoid of radius 3 centimeter and is perpendicular to the axis of solenoid inside and at the end of solenoid. So इधर क्या किया है, एक सर्कुलर सरफेस भी रखा है सोलेनाइड के अंदर. व्हाट इज दिस सोलेनाइड? सोलेनाइड क्या रहता है? सोलेनाइड इज अ कॉइल. ओके, सोलेनाइड इज अ कॉइल विच इज हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ टर्न्स पर मिनिट लेंथ. ओके, सोलेनाइड म्हणजे काय असतं बघा, हे ऍक्च्युली मॅग्नेटिक इफेक्ट मधली कन्सेप्ट आहे सोलेनाइड, त्याच्यातलं मॅग्नेटिक इंडक्शन त्या टॉपिक मध्ये तुम्हाला स्टडी करायला मिळेल. जस्ट आता एवढंच सांगतो, सोलेनाइड म्हणजे काय असतं. इट इज अ कॉइल. सोलेनॉइड म्हणजे काय असतं? इट इज ए जस्ट कॉइल. म्हणजे एव्हरी सोलेनाइड इज अ कॉइल बट एव्हरी कॉइल इज नॉट सोलेनाइड. म्हणजे प्रत्येक सोलेनाइड ही कॉइलच असतं. ठीक आहे, जे एखादी कॉइल सोलेनाइड व्हायचं असेल तर त्याला काही कंडिशन सॅटिस्फाय व्हावे लागतात. ओके, एव्हरी सोलेनाइड इज अ कॉइल विच इज हॅव्हिंग क्लोज पॅक्ड हेलिक्स. क्लोज packed helix. Okay, close packed helix means large number of turns are there in short length. Okay, so suppose this is a solenoid. आपल्या कन्व्हिनियन्स साठी काय करतो, सिंगल टर्नचा सोलेनाइड काढतो. ऍक्च्युली इट इज हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ टर्न्स. सपोज हा सोलेनाइड आहे. काही डाऊट असला तर मध्ये विचारा. हा सोलेनाइड आहे. ओके, विच इज हॅव्हिंग लार्ज नंबर ऑफ टर्न्स. आणि याला काहीतरी लेंथ पण असणार आहे, परंतु लेंथ काढली तर आपल्याला त्याच्या आतमधलं दाखवता येणार नाही, म्हणून हे मी या पद्धतीने काढलेलं आहे. या सोलेनाइडच्या आतमध्ये काय केलेलं आहे, आणखी एक सर्क्युलर एरिया ठेवलेला आहे. लाईक दिस. सर्क्युलर सरफेस ठेवलेला आहे आणि त्या सर्क्युलर सरफेसची रेडियस किती आहे? 3 सेंटीमीटर आहे. म्हणजे याची रेडियस जी आहे ती किती आहे? 3 सेंटीमीटर आहे रेडियस. आर इज इक्वल टू, आणि हा सोलेनाइड आहे. आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की हा जो 3 सेंटीमीटर रेडियसचा जो सरफेस आहे, एरिया आहे. ओके, फर्स्ट इट इज प्लेस्ड इनसाइड अँड सेकंड इट इज प्लेस्ड नियर द एंड. म्हणजे एकदा काय केलेला आहे तो सोलेनाइडच्या सेंटरला आतमध्ये ठेवलाय. ओके, और सेकंड टाइम क्या किया है, वो नियर एंड प्लेस किया है. मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक फ्लक्स काय असेल हे बघा. मॅग्नेटिक फ्लक्स जर काढायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी पाहिजेत, एक म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आणि दुसरं एरिया. आता इनसाइड सोलेनाइड मॅग्नेटिक इंडक्शन इज अलॉंग द ऍक्सिस. मॅग्नेटिक इंडक्शन इज अलॉंग द ऍक्सिस. सोलेनाइडच्या आतमध्ये काय असतं, मॅग्नेटिक इंडक्शन अलॉंग द ऍक्सिस असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, इथं अँगल थिटा किती येणार बघा, 90 डिग्री येणार. बिकॉज एरिया इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक इंडक्शन, सो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री येणार इथं. थिटा इज, कारण एरिया वेक्टर तो जो सर्क्युलर एरिया आहे तो एरिया वेक्टर जो येणार आहे तो या डायरेक्शन येणार. मॅग्नेटिक इंडक्शन इज ऑल्सो इन सेम डायरेक्शन. ओके, अभी देखो, व्हेन
when circular area or circular surface when circular surface is inside solenoid. अभी सर्कुलर सरफेस सोलेनॉइड के अंदर है, तो सोलेनॉइड के अंदर है तो क्या करना पड़ेगा, मैग्नेटिक इंडक्शन इनसाइड लेना पड़ेगा. मैग्नेटिक इंडक्शन इनसाइड कितना रहता है, म्यू नॉट एन आई. सो दिस इज अ स्टैंडर्ड फार्मूला, ओके, जो हम मैग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट में हम डिराइव करने जा रहे हैं. मैग्नेटिक इंडक्शन इज गिवन बाय फार्मूला म्यू नॉट एन आई, ओके, और इट इज गिवन बाय फार्मूला म्यू नॉट कैपिटल एन आई डिवाइडेड बाय लेंथ. सो दिस इज द फार्मूला. ये अभी आपको रिमेंबर करना पड़ेगा. This formula is not from this topic, okay, this is from previous topic. So mu naught Ni divided by L. So this is the magnetic induction inside solenoid, and therefore flux on that surface, जब एरिया सोलेनॉइड के अंदर रहेगा, इनसाइड रहेगा, तो फ्लक्स कितना आएगा, उधर का मैग्नेटिक इंडक्शन इनटू उधर का एरिया. सो मैग्नेटिक इंडक्शन इज म्यू नॉट Ni divided by L into area. Circular area is nothing but area of circle is pi r square. So this calculation has to be done, okay. So when surface is placed inside, so this is the first question. 4 pi into 10 raised to minus 7. So this is the value of mu naught. 4 pi into 10 raised to minus 7. N are the number of turns. Number of turns are 100. I is the current, that is 3, divided by length is 400 centimeter, means 4 meter in SI system, okay, into pi into radius square, radius of that surface on which flux is to be calculated. So radius is 3 centimeter, 3 into 10 raised to minus 2 square, okay. So this calculation has to be done, and this is coming to be 0.27 Weber. 0.27 Weber. Next, second. अभी क्या बताया, सेकंड क्वेश्चन में क्या पूछा है, when this circular surface is placed near the end of solenoid. सर्कुलर सरफेस अभी कहाँ पे रखा है, सोलेनॉइड के एंड पे रखा है, ओके. when not inside solenoid, circular surface is near end of solenoid. अभी क्या करना पड़ेगा, वही फॉर्मूला यूज करना पड़ेगा, दैट इज phi is equal to b into a. ओनली b चेंज हो जाएगा इधर, ओके. सो b नियर द एंड ऑफ सोलेनॉइड कितना रहता है, म्यू नॉट Ni by 2 रहता है, म्यू नॉट Ni by 2. सो फ्लक्स कितना रहेगा, सर्कुलर सरफेस का एरिया तो उतना ही रहेगा, लेकिन b क्या हो जाएगा, हाफ हो जाएगा, एंड देयरफॉर फ्लक्स इज 0.27 divided by 2, okay. Only one thing is changing, that b is changing, okay, because b inside सोलेनॉइड मैग्नेटिक इंडक्शन कितना रहेगा, म्यू नॉट Ni रहेगा इनसाइड सोलेनॉइड, और नियर एंड कितना रहेगा, म्यू नॉट Ni by 2, okay. This is from the topic magnetic effect of electric current, okay. magnetic effect of electric current चा जो टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये हा फॉर्म्युला आहे की सोलेनॉइडच्या आतमध्ये मॅग्नेटिक इंडक्शन असतं म्यू नॉट Ni आणि एंडला असतं म्यू नॉट Ni by 2, ओके. तो एरिया एकदा काय करायचा, सोलेनॉइडच्या आतमध्ये ठेवायचा आणि नंतर काय करायचा, एंडला ठेवायचा. सोलेनॉइडच्या आतमध्ये ठेवल्यानंतर फ्लक्स येणार BA, म्हणजे म्यू नॉट Ni into A, ओके. आता इथं महत्वाची टर्म स्मॉल एन म्हणजे काय आहे, कॅपिटल N by L. हे त्या टॉपिक मध्ये आहे, लक्षात घ्या, तिथं तुम्हाला गेल्यावरती लक्षात येईल, ओके. मग एंडला तोच सरफेस एरिया आतमध्ये होता, तो नियर एंड आणला तर काय होणार आहे, बी हाफ होणार. बी हाफ झालं तर काय होणार आहे, फ्लक्स देखील हाफ होणार आहे. सो फ्लक्स विल बिकम 0.27 divided by 2, that is 0.135 Weber. So in this way there is a solution.